पोलिसांनी आवडला सगळ्यांना. त्या DYSP अंजना आणि SP अतुल दोघांशी मी बोलले. इथे कधी आणलं? तिथे सोलापूरला केलंच नाही प्रॉपच्या. इथे सगळे तुमची लोक आहेत का? प्रोटेक्शन दिलं ना पोलिसांनी? आहे ना, काय अडचण नाही ना? यांना पण दिलंय का? हो दिलंय ना. डॉक्टर काय म्हणतात? गडबड करू नको हा. लगेच डिस्चार्ज काही बोलतात ना काही आम्ही आहोत, काळजी करू नको. सगळ्यांना पकडलं, कळलं का? सगळ्यांना पकडलं. लोक राक्षसी झाली, माणूस झाली नाही कोणाला असं मारलं. पकडलं पोलिसांनी. डॉक्टर कशी आहेत? स्टेबल आहे ना? काय झालं? If she feels better, तरच तिच्याशी बोलून घेऊ. सतीश पोलीस करतात मदत सगळी. काय अडचण नक्की? पुन्हा पुढे डावपर करायला लावतात. स्टेटमेंट वगैरे झालं नाही? यांची स्टेटमेंट झाली? घेतलं सगळं व्यवस्थित? मॅडम पण त्यांना आहे ना कायद्याने त्यांना पूर्ण शिक्षा झाली पाहिजे. तो त्यांना सोडू नका. काय होतं, बऱ्यापैकी आमच्या इकडे बरेच हल्ले झाले पण त्यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही आणि आम्हाला कळलं सुद्धा नाही की पुन्हा त्यांच्यावरती काय झालं. सोडण्यासाठी धरलं नाही आहे. 12 तारखेला घटना घडली आहे, 2 दिवसामध्ये. आणि काल तुम्ही तर एकालाही ओळखत नव्हता. पोलिसांनी व्हिडिओ बघून माणसं आयडेंटिफाय केली आणि शोधून काढली आणि त्यांना पकडलं. आज सगळेचे सगळे आरोपी आहात. मॅडम आमच्याकडे 1999 घटना झाली होती, त्याच्यामध्ये ऐका माझे वडील गेले, पुन्हा ते माणूस एकही सापडलेला नाही. त्याच्यासाठी सॉरी म्हणते मी. मला माहीत नाही 99ला काय झालं ते, पण मी आत्ताच तुम्हाला सांगते देवेंद्रजींचं बारीक लक्ष आहे. त्यांनी SPंना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. आलं का लक्षात? नाही हेच नाही मॅडम, ह्याच्या अगोदर बऱ्याच घटना झाल्या, त्यातला कुणाचंही आजपर्यंत त्यांना कुठली शिक्षा झाली किंवा काय झालं म्हणजे कुणालाच आजपर्यंत कळलं नाही. अशा पद्धतीची पुढे शिक्षा झाली होणार नाही याची आपण काळजी घेऊ. मी तुम्हाला हेच सांगते, मारहाण झाली, पोलीस गेले, पोलिसांनी पकडलं, पण लोकांना माणुसकी राहिली की नाही? माणसं आहेत का जनावर आहेत? त्या जमिनीचा तुकडा कापून नेणार होते का सोबत? होतच काय तिकडे खडखड होती, सगळे इतकं मारावं जनावरासारखं. याचा आपण पण विचार केला पाहिजे मॅडम की ज्यांनी मारलं त्याला 1 गुंठा सुद्धा जमीन नाही. मला तर ते काहीच माहीत नाही. मला कळलं हे असं झालंय. मी इथे आले, देवेंद्रजींनी ताबडतोब सगळ्या पोलिसांशी त्याच वेळेला बोलले.
आणि आज त्या DYSP अंजना मॅडम हे आयो साहेब यांनी मला सांगितलं काय काय झालंय ते. पण हे अशी माणुसकी हरवत चालली आहे ना, ते फार वाईट आहे. माणूस आहे हो. तरुण मुलं होती, ती एक मुलगी होती, तिला अश्लील भाषेत बोलली काय. नाही सोडणार कोणाला नाही, मी काय म्हणते, एकाला पण नाही सोडणार. पण लोकांनी काहीतरी भान ठेवावं ना. आपण कोणाला मारतोय? माणूस आहे आपल्यासारखा, हाडाकाडाचा. वय काय आहे? 60 वर्षाची बाई आहे. काहीच नाही, घरात आई बहीण कोण आहे की नाही असा प्रश्न पडायला लागला आता. जी छोटीशी मदत मी पाठवली आहे देवेंद्र चंद्रबाईंना. अकाउंट उघडा, त्यांचे व्यवस्थित उपचार करा. आम्ही एका पण हरामखोराला सोडणार नाही. ऐकलं ताई? कोणाला सोडणार नाही, काहीच काळजी करायची नाही. आम्ही सोबत आहोत. हां, आम्ही आहोत सोबत, काळजी घ्या. काय बोलताय तुम्ही? मला झालेली गोष्ट जी आहे ती अतिशय करावी तितकी निंदा कमी आहे या गोष्टीची. ही घटना घडली 12 तारखेला, आज 16 तारीख आहे आणि काल सगळेच्या सगळे आरोपी पकडले गेलेत. तो जो व्हिडिओ होता, त्या व्हिडिओमध्ये ज्यांनी मारलं यांच्यापैकी कुणालाही माहिती नव्हतं. माहिती होतं रे कोण आहे ते सतीश. पोलिसांनी तो व्हिडिओ चेक करून एक एक माणूस शोधून त्याला पकडून आणलंय आणि त्याच्यावरती कारवाई केली आहे. हे अजिबात सुटणार नाहीये. मला फक्त एवढं म्हणायचंय की गुन्हा होतो, पोलीस पोहोचतात आणि त्या ठिकाणी आरोपींना अटक सुद्धा होते, जशी या घटनेमध्ये झाली. आता माणसाने माणसाशी कसं वागायचंय हे सरकार शिकवणार आहे का पोलीस शिकवणार आहे? मला कमालच वाटते की अक्षरशः जनावरासारखं हाडाकाडाच्या माणसाला आपण मारतोय. बरं काय त्याची चूक होती? मेंढ्या घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले, शेतात काही नव्हतं, खडखड होती सगळी. एवढंच नाही, तो काय शेतीचा तुकडा उचलून नेणार होती का? ज्या पद्धतीने तिला मारलंय, या हरामखोरांना तर कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेच सोडलं जाणार नाही. पोलीस पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलंय. सोलापूर पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री हे सोलापूरचे SP अतुलजी कुलकर्णी यांच्या संपर्कात होते, सूचना देत होते. DYSP अंजना मॅडम या सगळ्या घटनेवरती लक्ष ठेवून होत्या, सूचना देत होत्या. आयो साहेब इथे स्वतः आलेले आहेत आणि त्याच्यामुळे अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये व्हिडिओमधून माणसं आयडेंटिफाय करून त्यांना जेरबंद करण्यात आले. आणि म्हणून हा प्रश्न माणुसकीचा प्रश्न आहे. पोलीस त्यांचं काम करणार, सरकार त्यांचं काम करणार, पण प्रश्न हाच उपस्थित होतो की 60 वर्षाची आपल्या आईच्या वयाची एक महिला, तिला आपण कशा पद्धतीने मारतोय? राक्षसासारखं मारतोय, जनावरासारखं मारतोय. तिच्या डोळ्याचं इकडचं फ्रॅक्चर आणि सगळ्या गोष्टी बघितल्यावरती 60 वर्षाची माता आहे ती, काय बोलायचं आमच्यासारख्यांनी सांगा तुम्ही? आणि आता हे सरकारने शिकवायचं का की कसं वागायचं दुसऱ्या माणसाशी? पोलिसांनी शिकवायचं का? हा प्रश्न सुद्धा आहे. लोकांमध्ये नीतिमत्ता राहिली आहे की नाही असा प्रश्न असल्या हरामखोरांना बघून डोळ्यासमोर येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी सुद्धा जनजागृती केली पाहिजे.